झोपू नका, उदय सामंत झोपू नका, उदय सामंत झोपू नका, जागा करायला आलो पुण्यामध्ये असतील. पण आजचा मुद्दा जो आहे महत्त्वाचा आहे. मी सुद्धा म्हणजे प्रवास करून आलो आणि मला माहिती नव्हतं ट्रॅफिकचं. असो, आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. हा मुद्दा जो आहे आज ह्या पुण्यनगरीमध्ये, हा भारतीय संविधानाशी संबंधित मुद्दा आहे. हा मुद्दा जो आहे, आपण नेहमी पत्रकार परिषदा पाहत असता कुणीतरी एक आपल्या जातीचा झेंडा घेऊन उभा असते आणि त्याच्यासाठीचे पत्रकार परिषदा होतात. त्या पत्रकार परिषदा आपण सगळे नेहमी पाहतो. परंतु माननीय मोदीजींच्या सरकारनं भारतीय संविधानात घटना दुरुस्ती करून गरिबांसाठी सुद्धा आरक्षणाची तरतूद असावी हे तत्व आणलं. हे तत्व अत्यंत क्रांतिकारी तत्व होतं. संविधानाच्या परिभाषेशी संबंधित तत्व होतं आहे. परंतु ह्या तत्वाला कुठेतरी मी तुम्हाला सांगितलं की ध्वज घेऊन वेगवेगळ्या जातीच्या नावाखाली उभं राहणारे हे सार्वजनिकपणे संविधानिक भूमिकांना हरताळ फासायला पुढाकार घेत बसतात. आणि तात्विकदृष्ट्या आपल्याला सांगायचं म्हणजे त्या झेंड्यांसोबत जाती असतात, त्या झेंड्यांसोबत जाती असतात. परंतु गुणवंतांसाठीच्या पत्रकार परिषदा आणि गुणवंतांसाठीच्या विद्यार्थी संघटना मला असं वाटतंय की मागच्या काही काळामध्ये लोप पावत चालल्यात. किंवा खुल्या वर्गासाठी कोणती संघटनाच आहे की नाही असाही माझ्यासमोर एक प्रश्न निर्माण होतो. ब्राह्मण, लिंगायत, राजपूत, मारवाडी, जैन हे जे वर्ग आहेत हे सुद्धा भारतीय वर्ग आहेत. हे पाकिस्तानी नाहीत, हे बांगलादेशी नाहीत. हे सगळे भारतीय आहेत. DNA भारतीय आहेत, विचाराने भारतीय आहेत. ह्या वर्गावरला अन्याय होत आला म्हणून संविधानाच्या निर्मितीनंतर ह्या वर्गातल्या गरिबांकरिता, खुल्या वर्गातल्या गरिबांकरिता जे आरक्षण आहे त्याच्यावर गदा येताना दिसते, गदा आलेली आहे. आणि हे जे विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये कुठेही प्रतिक्रिया उमटताना दिसत नाही. आणि म्हणून आजची ही पत्रकार परिषद. आपल्याला सांगायचं म्हणजे माननीय उच्च न्यायालयाने काल एक निर्णय दिला, म्हणजे 6 ऑगस्टला. त्या निर्णयामध्ये आपण बघितलं तर स्पष्टपणे माननीय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, डिव्हिजन बेंच आहे, त्यांच्या निर्णयाप्रमाणे जर आपण बघितलं तर या निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की 10% ज्या जागा आहेत त्या जागा ज्या आहेत 2024च्या कायद्यान्वये ज्या 10% जागा दिलेल्या आहेत त्या जागांच्या बाबतीमध्ये ते जागा रिक्त ठेवण्यात याव्यात. आता हे काय राजकारणी विषय नाही आहे. हा विषय आहे तंतोतंत संविधानिक. ह्या विषयाला गांभीर्याने घेणं आवश्यक आहे. ज्यावेळेस माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ असं म्हणतात की ह्या जागा भरल्या जाऊ नये, ह्या जागा रिक्त ठेवल्याच गेल्या पाहिजे, तर अन्याय हा अधोरेखित नाही तर अन्याय ॲक्च्युअल झाल्याचं स्पष्ट होत आहे. आणि ह्या स्पष्ट उक्तीला वाचा फोडण्यासाठी, म्हणजे लक्षात घ्या, मला कोणावर पर्सनल टीका करायची नाही, परंतु घटनाक्रमानुसार नावं घेणं आवश्यकच आहे. मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे होते, त्यांनी आझाद मैदानात मला माहीत नाही
शपथा घेऊन आरक्षण दिलं जातंय म्हणून ते बघितलं आपण. त्यानंतर आपण पुढे जाऊन आणखीन एक पाऊल बघितलं की कशा प्रकारे कायदा आणला. तो कायदा, त्या कायद्याच्या संबंधित त्या पूर्वीचा कायदा होता मराठा आरक्षणाच्या संदर्भातला. आता जर पूर्वी कायदा होता, परत कायदा आणला, तो कायदा चॅलेंज झाला. आता मला सांगा, एक व्यक्ती हे एका वर्गात आरक्षण घेऊ शकते. एक व्यक्ती हे SCतलं जर रिझर्वेशन घेतलं तर सामान्य पुणेकरांना माझा प्रश्न आहे, विनंती आहे. या पुण्यनगरीमध्ये विद्वानांची नगरी म्हणून ओळखली जाते. एक जर व्यक्ती SCची असेल, शेड्यूल कास्टची असेल, तर का ती व्यक्ती SCचं रिझर्वेशन घेऊ शकते किंवा ती व्यक्ती OBCचं रिझर्वेशन घेऊ शकते का? मला सांगा, एक व्यक्ती, मला मराठा समाजाचा द्वेष नाही, परंतु मराठा समाजाच्या नावाखाली जे काही नेतृत्व करायला निघालेत, ते ज्या प्रकारे युवकांना घेऊन चाललेत, त्याच्यातून हे होणारे प्रश्न निर्माण होत आहेत. आता त्यांचा किती अभ्यास आहे, मनोज जरंगे किती पास आहे, मला त्याच्यात जायचं नाही. आता त्याच्यामध्ये आमच्या प्रसादला किती कळत आहे, त्याच्यातही मला जायचं नाही. परंतु मुद्दा हा आहे की स्पष्टपणे, अगदी स्पष्टपणे न्यायालयाचे निरीक्षण आहेत. हे असताना तुम्ही मराठा युवकांना तुम्ही राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये प्रीला पात्र केलं. ते त्या वर्गात नव्हते. त्या वर्गात नसताना त्यांना तुम्ही पात्र केलं. गरिबांसाठीच्या आरक्षणामध्ये तुम्ही पात्र केलं. त्यानंतर तुम्ही काय केलं? मेन्सला पात्र केलं. त्यानंतर तुम्ही काय केलं? तोंडीला पात्र केलं. अरे काय चाललं होतं? आणि हे नुसतं पात्र केलं नाही, जेव्हा आम्ही विद्यार्थी जेव्हा कोर्टात गेले त्यावेळेस हे स्पष्ट झालं की अपात्र लोकांना पात्र करण्यात आलं आणि तोंडी परीक्षेपर्यंत नेल्याच्या नंतर तोंडी परीक्षेतून त्यांना बाहेर काढलं, तोंडी परीक्षेपासून. परंतु झालं काय की जे खरे गरीब होते, अरे ब्राह्मण गरीब होणं काय गुन्हा आहे का देशात? या देशामध्ये राजपूत गरीब होणं गुन्हा आहे का? मग त्यांचं कुणी हिसकाटून न्यायचं का? ज्याच्यामध्ये मसल पॉवर आहे, ज्याच्यामध्ये दंड आहे, त्यांनी हिसकाटून न्यायचं का? थेटच बोलतो. म्हणजे विखे पाटील मसल पॉवर आलेतून त्यांनी न्यायचं का? जरंगीचे खूप हार्डकोर संघटना म्हणून त्यांनी न्यायचं का? हे असं नेल्या जाऊ शकत नाही, असं दिल्या जाऊ शकत नाही. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की ज्या प्रकारे ही मुलं, ही जी विद्यार्थी, हे जेनझी जे आहेत, हे सफरर आहेत. आणि ह्या सफरर्सला ज्या प्रकारे प्रीपासून त्रास झाला आहे, त्या प्रीपासून पुन्हा जे आहे नव्याने प्रक्रिया सुरू होणं आवश्यक आहे. आणि नव्याने प्रक्रिया सुरू होऊन ही कारवाई पूर्ण झाली पाहिजे. आपण एक परीक्षेमध्ये जर काही प्रश्न जर याच्यामध्ये एखाद्या विषयाचे फुटले तर परीक्षा पूर्ण घेतो की नाही त्या स्पर्धा परीक्षेची? त्याच प्रकारे आपण हे आपल्याला दस्तूर खुद दिसत असताना, न्यायालयाचं निरीक्षण असताना, मी महाराष्ट्राच्या लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष एकदम क्लीन माणूस आहेत, त्यांना मी विनंती करतो की ह्या प्रकरणामध्ये तातडीने त्यांनी लक्ष घालावं. भीमनवार साहेबांनी जातीच्या चष्म्यातून मनोज जरंगे काय करेल, उद्या त्यांच्यावर आगपाकड करेल का, याची चिंता करू नये. कारण आता मुद्दा असा आहे की कोण कशाची चिंता करावं असा मुद्दा निर्माण झाला. आपण बघत आहोत की किती खालच्या पातळीवर जाऊन लोक एकमेकांना बोलत आहेत. त्यामुळे किमान विद्यार्थ्यांच्या बाबतीत भीमनवार साहेबांनी एक स्ट्रॉंग भूमिका घेतली पाहिजे. आणि स्ट्रॉंग भूमिका घेऊन या प्रश्नाला पूर्ण तडीस नेण्यासाठी
या प्रश्नाच्या संदर्भानं एक म्हणजे SIT सारखी लोकसेवा आयोगानं एक समिती नेमली पाहिजे आणि ह्या परीक्षेला जे आहे या विद्यार्थ्यांना जे आहे जे EWSचे विद्यार्थी आहेत त्यांना पूर्ण न्याय दिला पाहिजे। आणि म्हणून माननीय उच्च न्यायालयाचं जे निरीक्षण आहे याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं पॅराग्राफ नंबर 6 मध्ये, हॅव्हिंग रिगार्ड टू द फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्सेस ऑफ द केस in its entirety as an ad interim measure, we hereby provide that the respondents may go ahead with the process of joining of the selected candidate pursuant to the selection process in question, but 10% of posts shall be kept vacant so as to accommodate the petitioners if they eventually succeed in the writ petition. आता ते जे SC म्हणजे जे मराठा भाऊ होते ज्यांना राजकारणामुळे ते ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये फसले, त्यांना बाहेर पडावं लागलं, परंतु त्या राजकारणाचा भाग आमच्या म्हणजे जे EWS जे गरीब आहेत, ह्या सगळ्या जे समाज मी सांगितले गरीब समाज, त्या समाजावर नांगर फिरवायची का वेळ? मग आमच्यासाठी त्यांच्यासाठी जर समजा ते विखे पाटील आहेत तर आमच्यासाठी उदय सामंत झोपू नका, उदय सामंत झोपू नका, उदय सामंत झोपू नका, जागा करायला आलो पुण्यामध्ये। आणि हे सगळं अत्यंत म्हणजे वेदनादायी आहे। कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये, राजकारण होऊ नये, परंतु म्हणजे विद्यमान मोदीजींनी दिलेल्या EWS रिझर्वेशन जे महाराष्ट्र शासनाने मान्य केलेलं आहे त्या आरक्षणावर सुद्धा गदा येऊ नये ही आमची भूमिका आहे। आणि लवकरात लवकर सरकार कसं असतंय की लोकसेवा आयोग हे ॲटॉनॉमस आहेत, त्याच्यामध्ये सरकारांची फार भूमिका नसते, त्यामुळे लोकसेवा आयोगाने तातडीने याच्यावर भूमिका घ्यावी। उद्या विद्यार्थ्यांनी उपवासाची वेळ आणली किंवा जेनझीची शक्ती बाहेर आणली तर हे शक्तीसुद्धा लक्षात घ्यावी, कारण ह्या प्रकरणामध्ये मी त्या पुढं जाऊन असं म्हणेल की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघप्रमुखांनी सुद्धा या प्रकरणात लक्ष दिलं पाहिजे। कारण जेनझीवर आपण लक्ष देत आहोत, आपण आरक्षणाच्या विषयावर आपण लक्ष देत आहोत, परंतु खुल्या वर्गातल्या गुणवंतावर EWSच्या विद्यार्थ्यांवर MPSCच्या या परीक्षेवर सुद्धा लक्ष केंद्रित करण्याची मी त्यांना विनंती करतो, त्यांना आग्रह करतो, त्यांना आव्हान करतो। आणि आपले काही प्रश्न असतील याच्यावर तर आपण विचारू शकतो। बघा, EWSचे जे विद्यार्थी आहेत, EWS साठीचं जे आरक्षण आहे ते आरक्षण जे आहे मराठा जे युवक होते त्यांना त्या आरक्षणाचा लाभ देण्यात आला आणि ते नुसता लाभ देण्यात आला नाही तर तोंडी परीक्षेपर्यंत त्यांना नेण्यात आलं। त्याच्यामुळं काय झालं की प्रीपासून जे विद्यार्थी आहेत ते प्रीपासून विद्यार्थी जे खरे EWS आहे ते सफर झाले। आमचं म्हणणं असं आहे की राज्य सेवेची जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये सुद्धा एकदा पुन्हा त्या बाबतीला पुनर्विलोकन झालं पाहिजे आणि EWSच्या विद्यार्थ्यांवर अन्याय थांबला पाहिजे, ही स्पष्ट भूमिका आहे। स्टे 10% जागा रिक्त ठेवण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाने 6 तारखेला सांगितले, परंतु होतंय काय की आपण एका परीक्षेपुरतं पाहत आहोत, परंतु आमचं म्हणणं आहे की म्हणजे ही जी राज्यसेवेची परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये सुद्धा ही भूमिका स्पष्टपणे राज्य सरकारने म्हणण्यापेक्षा लोकसेवा आयोगाने घेतली पाहिजे। कारण ह्याच्यामध्ये मराठा म्हणजे जात म्हणून म्हणत नाही तर त्या वर्गातून जी घुसखोरी झाली असं विद्यार्थ्यांचं निरीक्षण आहे, विद्यार्थ्यांचं म्हणजे ॲनालिसिस आहे, हे स्पष्टपणे आहे, अस्पष्ट नाही। त्याच्यामुळे ह्या वर्गातल्या विद्यार्थ्यांवरला अन्याय आपण थांबवावा असं आमचं आव्हान आहे। त्याची मी तुम्हाला डिटेल देतो। ही परीक्षा राज्य परीक्षा 2024 च्या संपूर्ण निवड प्रक्रियेत झालेली आरक्षणाची नियमबाह्य अंमलबजावणी, जाहिरातीतल्या अटींचे उल्लंघन आणि सदोष निकालामुळे विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय। आपल्याला पाहिजेत असेल तर त्या बाबतीतलं एक शॉर्ट निवेदन सुद्धा आम्ही तयार केलेलं आहे, ते निवेदन घ्या। कारण काय मुद्दा हा परीक्षेशी संबंधित आहे, मुद्दा हा एका म्हणजे आपण सगळे आरक्षण माहीत असतात, पण गरिबांचं आरक्षण आणि अनाथांचं आरक्षण तुम्हा पत्रकारांसमोर सुद्धा फार कमी येते। त्याच्यामुळे बरेचशा वेळेस त्याला म्हणजे तुम्हाला समजून घेण्यासाठी किंवा आम्ही सांगण्यामध्ये
कमतरता वाटत असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक रिटर्न नोट सुद्धा केलेली आहे. बघा सर, आम्ही कोणत्याही गोंधळाचा पार्ट आणि भाग नाही आहेत. आम्ही कोणत्याही गोंधळाचा पार्ट आणि भाग नाही आहेत. विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे आणि आमचं म्हणणं आहे की झेंड्याखालच्या आरक्षणावर कोणी खुल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचा आक्षेप नाही आहे, परंतु जे EWS ज्यांना कुणालाच रिझर्वेशन नसते त्यांच्यासाठी EWS गरिबांसाठी रिझर्वेशन आहे. त्याच्यावर ज्या प्रकारे काय म्हणतो आपण हे झालं की अतिक्रमण झालं, त्या अतिक्रमणावरला हा विषय आहे आणि ह्या अतिक्रमणाला मला असं वाटतं की तातडीनं रिक्त करण्यात यावं आणि नुसतं रिक्त करून नाही तर आमच्या EWSच्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये न्याय मिळावा. सदावर्ते साहेब, एकीकडे तुम्ही मराठा आरक्षण देऊ नका म्हणून सर्वोच्च न्यायालयात जाताय, आता तुम्ही मराठा विद्यार्थ्यांच्या बाजूने पुन्हा उभे राहताय, हे मतपरिवर्तन कसं काय? नाही, मुद्दा मराठा विद्यार्थ्यांचा नाही. EWS मध्ये नाही, EWS मध्ये मराठा विद्यार्थी कुठं आले आहेत ना? EWS नाही, ऐकून घ्या, हेच तर तुमचं गैरसमज आहे. पत्रकार साहेब, पुण्यनगरीमध्ये आहात, पुण्यामध्ये आहात तुम्ही. एकदा या वर्गामध्ये मी शिकवत असतो संविधान. तुम्हाला मला म्हणजे हे नाही, मी जर्नलिझमला सुद्धा शिकवायला जातो. इट इज नॉट व्हेरी हायपोथेटिकल. लक्षात ठेवा, ज्या वर्गाला आरक्षणाची कोणतीच लाभ मिळत नाही त्यांच्यासाठी EWS आहे. ज्यांना कोणताच लाभ मिळत नाही, आरक्षणाच्या वर्गात जात नाही, त्यांना EWS आहे. अतिक्रमण कोण करतंय? जे हे बघा, तुम्हाला जात म्हणून पाहिजे का? स्पष्टच स्पष्टच सांगायला ना मी तुम्हाला. मराठा भावांना त्याच्यामध्ये देण्यात आलं, मग त्यांना तोंडी परीक्षेतून काढण्यात आलं. पण आता ते तोंडी परीक्षेतून काढले, पण मूळ जे विद्यार्थी आहेत मग त्यांची ती मेरिट लिस्ट असेल, ती मेरिट लिस्ट तर कट ऑफमधून निघून गेली ना, कारण ते प्रीमधूनच बाहेर पडले ना मुलं. आमची मुलं प्रीमधून बाहेर पडले ना. अहो, आम्ही ब्राह्मण आहोत, हो आम्ही ब्राह्मण आहोत, इथं संविधानाने दिलेला अधिकार आहे. हो आम्ही लिंगायत आहोत, संविधानाने दिलेला अधिकार आहे. हो आम्ही राजपूत आहोत, हो आम्ही मारवाडी आहोत, हो आम्ही जैन आहोत. आमच्यासाठीच्या ज्या गरिबांच्या, आमच्या गरिबांच्या ज्या जागा होत्या, त्या जागा ज्या प्रकारे देण्यात आल्या, जस्ट बिकॉज दॅट वॉज अ मराठा पॉलिटिक्स, रिझर्वेशन पॉलिटिक्स. मग ते एकनाथ शिंदे साहेबांचं असेल, ते मनोज जरंगेचं असेल, काल परवाच्या त्या काय ते नगर काय आपलं अहिल्यानगरचे राजकारणी विखे पाटील असतील, ह्यांच्या सगळ्या राजकारणामध्ये प्रीपासून आमचे हे सगळ्या समाजातले गरीब विद्यार्थी जे आहेत दळल्या गेले. आमचं पीठ झालंय, आमचा सत्यानाश झालाय. आमचा सत्यानाश तरी आम्ही बोलून दाखवू, कारण आम्ही त्यांच्यासारखं रस्ते थांबवू शकत नाही, आम्ही नीच शब्द वापरू शकत नाही, आम्ही घाणेरडी भाषा बोलू शकत नाही, कारण ते मसल पावरवर बोलतात. आम्ही हे सगळं संविधानिक दृष्ट्या मागत आहोत. आमच्यावर अन्याय झालाय आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. सदावर्ते साहेब, गुलाबराव पाटील असं म्हणतायत की सदावर्ते हे नक्की कोणाचे वकील आहेत ते त्यांनी ठरवावं, कारण की ते एकनाथ शिंदेवरती टीका करतात. एकनाथ शिंदेवरती टीका म्हणजे सरकारवरती टीका, त्यांची भूमिका आहे. त्यांनी टीका करू नये एकनाथ शिंदेवरती. बघा, गुलाबराव पाटलांना त्यांची राजकारण आणि राजकारण्यांनी राजकीय झोळीपुरतं बोलावं, राजकीय झोळीपुरतं बोलावं. कोणतं मंत्रिपद आणि कोणती आमदारकी, सदावर्तेचं मोजमाप लावायला सदावर्ते हे MB घेणारा आणि टेंडरच्या सोबत राहणारा नाही, आणि एकनाथ शिंदे साहेबांचा मी बांधलेला नाही. जिथं आरक्षणावर, जिथं गरिबांवर, जिथं मोदीजींच्या पॉलिसीवर, जिथं देवेंद्रजींच्या पॉलिसीवर, देवेंद्रजी इज माय चीफ मिनिस्टर, ही इज माय चीफ मिनिस्टर, मोदीजी इज माय प्राईम मिनिस्टर, ही इज माय प्राईम मिनिस्टर. कारण आपल्याकडे पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे, आपल्याकडे पॉलिटिकल पार्टी डेमोक्रेसी नाही आहे. आमचे पंतप्रधान आहेत, आमचे मुख्यमंत्री आहेत, आणि आमच्या काळामध्ये आमच्या कोणत्याच व्यक्तीवर, आमच्या कोणत्याच गरिबावर, मग ते ब्राह्मणापासून ते आदिवासींपर्यंत अन्याय झाला नाही पाहिजे, ही आमची ठोस भूमिका आहे. त्यामुळे गुलाबराव पाटील यांना काय म्हणायचं आहे तेच कन्फ्यूज स्टेटसमध्ये असावेत, आणि तुम्हा पत्रकारांनी काहीतरी गुदगुली केल्यानंतर मग ते आपलं काहीतरी बोलावं म्हणून बोलून गेले असतील. काय कन्फ्यूज असा आहे, मराठा मुलं EWS मधून भरती झाली, त्यांना बाहेर पडावं लागलं, रिकाम्या झालेल्या जागा आहेत तिथं त्याच मेरिट लिस्ट मधले खालची मुलं वरती नाही सर, तोच तर प्रॉब्लेम आहे, यही तो बात है. नाही, तुमच्या बातमीपेक्षा आमचे हक्क महत्वाचे आहेत. तुमच्या बातमीपेक्षा हक्क महत्वाचे आहेत.
आता आहे बघा, भिडे गुरुजींचा सदावर्त्यांचा कळायला थोडा वेळच लागते, समजले ना. आता तुम्हाला सांगतो काय असते की ते तोंडीतून बाहेर काढले, लक्षात ठेवा. तोंडीतून बाहेर काढल्याच्या नंतर लगेच प्रीवाला वर येत नाही, प्रीवाला वर येत नाही. त्याच्यामुळं तुम्हाला आता पुन्हा एकदा पुनर्विलोकन करावं लागेल आणि पुनर्विलोकन केल्याच्या नंतर तुम्हाला रिकास्ट ऑफ मेरिट लिस्ट करावं लागेल. नुसतं रिकास्ट ऑफ मेरिट लिस्ट करून चालणार नाही, तर तुम्हाला पुन्हा एकदा प्रीकडे बघावं लागेल आणि प्रीमधून पुन्हा एकदा त्या स्लॉटच्या विद्यार्थ्यांमधून एक तुम्हाला मिनिमम कट ऑफ मार्क्स द्यावं लागतील आणि त्या विद्यार्थ्यांना वर आणावं लागेल. अशी ती पद्धती आहे. त्याच्यामुळं तुमची बातमी काय त्यापेक्षा ती पद्धती सांगितलं ना. आमच्या ईडब्ल्यूएसच्या विद्यार्थ्यांवर, गरिबांवर अन्याय झालाय. त्या अन्यायाला आम्ही वाचा फोडा आणि MPSCनं त्या बाबतीमध्ये भूमिका घेतली पाहिजे. आमच्या नुसत्या जागा रिक्त राहून आम्हाला चालणार नाहीत, रोस्टरला पुढे जाऊन चालणार नाहीत आम्हाला त्या जागा, तर आम्हाला ते मिळायलाच पाहिजे. सर, ईडब्ल्यूएसचा मुद्दा निघाला. अमृत संस्था ईडब्ल्यूएस आहे. अमृत संस्थेला फंड आलेला नाहीये आणि ही संस्था राज्य शासनाच्या अखत्यारीत आहे. यावर तुमची काय भूमिका आहे? कोणती संस्था? अमृत संस्था, जी राज्य शासनाची हा, हे बघा, ईडब्ल्यूएस साठी काम करते, ज्याच्यामध्ये ब्राह्मण, लिंगायत, राजपूत या जातीचा समावेश आहे. त्याच्या PhDची जाहिरात अद्याप निघालेली नाही आहे. 2023 पासून त्याची जाहिरात निघालेली नाही आहे आणि ही संस्था राज्य शासनाच्या अखत्यारीत आहे. याच्यावर तुमची काय भूमिका आहे? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टपणे शासन निर्णय काढून समान तत्वावर बजेट अलोकेशनची तरतूद केलेली आहे. परंतु सगळ्या जातीच्या झेंड्याच्या संस्थांना वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे निधी दिला चाललाय, परंतु खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या संस्थेला निधी मिळत नाही. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना त्या प्रकारचे जे म्हणजे जे हे म्हणा स्कॉलरशिप म्हणा किंवा हे वेगवेगळे प्रोव्हिजन्स खाली मिळणारे पैसे ते मिळत नाहीत, ते दिले गेले पाहिजे. अन्यथा हे सगळं प्रकरण मग सारथी असो, सारथीचाच एकटा लाड होऊ शकत नाही. ह्या सगळ्या विषयाला घेऊन उच्च न्यायालयामध्ये जावं लागेल, कारण सारथीलाच केवळ लाडून चालणार नाही, बार्टीच्या विद्यार्थ्यांवर सुद्धा अन्याय आहे, त्याच प्रकारे खुल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांवर सुद्धा अन्याय आहे. ह्या सगळ्या बाबी आम्ही कोर्टात नेऊ. तुम्ही पाठपुरावा करणार का राज्य शासनाकडे? 100% पाठपुरावा करू, कारण तो शासन निर्णय आम्ही बघितलाय, वाचलाय. त्या शासन निर्णयाला घेऊन कोर्टात जाऊ. जरा थोडक्यात घ्या, कारण आमची पत्रकार परिषदेची वेळ संपली आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या खिशामध्ये एवढे पैसे नसतात. माझे मराठा भाऊ मागास नाहीत, त्यांना कोणतंच आरक्षण मिळू शकत नाही. ते आरक्षणाच्या तत्वामध्ये येत नाहीत, त्याच्यामुळे त्यांनी आरक्षण मागू नये. आणि आरक्षण द्या म्हणणारे हे सर्वतोपरी आपण पाहतो की ते राजकारणी असतात, राजकारण करतात. त्यानंतर MPSCचे विद्यार्थी ज्या प्रकारे बाहेर पडतात ते आपण बाहेर पडलेलं पाहतो.